जाताना आपल्याला कशेडीचा टोनल लागतो आणि त्यामुळे आपला 19 किलोमीटरचा प्रवास कमी होतो. याचा एक फेज चालू केलेला आहे पब्लिकसाठी. शिव सकाळ मित्रांनो, आज मी आलो आहे रत्नागिरीमध्ये सकाळी गणपतीपुळचं दर्शन घेऊन दुसरा स्पॉट आपला आजचा रत्नदुर्ग किल्ला आहे. तर चला एक्सप्लोर करूया. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किल्ला उघडा असतो. लेफ्ट साईडलाच गणपतीची मूर्ती आहे आणि इथे हनुमानाची मूर्ती आहे. किल्ला रत्नागिरी सिटीपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि वरती आल्यावर राईट साईडला आपल्याला भगवती देवीचं मंदिर दिसते आणि याला भगवती किल्ला म्हणून पण ओळखला जातो. मंदिराच्या बाहेर दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचे स्टॅच्यू आहे. तिथे समोर कडेपठार आहे आणि त्या कठाड्यावरून पहिले शिक्षा दिली जात असे, कडेलोट केली जात असे. आणि सध्या आपण वाघ्या बुरुजावर आहोत. या किल्ल्याचा आकार एका घोड्याच्या नालीसारखा आहे, जो वरून बघितल्यावर आपल्याला समजतो. पुढच्या शूटमध्ये तुम्हाला तो दिसेल सुद्धा. पूर्ण किल्ल्याची तटबंदी जी आहे ती जांभा दगडांनी बनलेली आहे. तर आता आपण या गडाचा इतिहास जाणून घेऊया. रत्नदुर्ग किल्ला हा बहामनी काळात बांधला गेला आहे. 1670 मध्ये शिवाजी राजांनी आदिलशाहीकडून हा जिंकला होता. या गडाचे 2 बुरुज शिवाजी महाराजांनी बांधले होते. आता आपण वेताल बुरुजावर आहोत आणि वेताल बुरुजावरून समोर आपल्याला दिसतोय तो
रत्नागिरीचा लाईट हाऊस 1750 ते 1755 मध्ये कान्होजी आंग्रे इथे मराठा ॲडमिरल होते. पेशवे काळात 1755 ते 1818 मध्ये इथे किल्ल्याची डागडुजी केलेली आहे. नंतर पुढे हा किल्ला 1818 मध्ये इंग्रजांनी जिंकला होता आणि 1950 मध्ये इथे भगवती मंदिर बांधला गेला होता. वीस 25 मिनिटात आपला रत्नदुर्ग किल्ला हा फेरफटका मारून होतोय आणि जिथून आपण एंटर करतो तिथेच आपला एक्झिट होतोय. इथे हा स्वराज्याचा भगवा फडकतोय आणि किल्ल्याच्या पायथ्यालाच कोळी लोकांची वस्ती आणि त्यांच्या मच्छीच्या बोटी आपल्याला दिसत आहेत. तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या फोर्ट लवर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय शिवराय, जय शंभूराजे.